स्त्रियांचा आवडता पेहराव आहे असं मानलं जातं। शतकानुशतके महिला वर्ग साडी परिधान करीत आहे। एक लांब लचक कपडा आपल्या अंगाभोवती विशिष्ट पद्धतीने गुंडाळून ही साडी नेसली जाते। अर्थात एखादी स्त्री जेव्हा साडी नेसते आणि सुंदर पद्धतीने सजते तेव्हा तिला अनेकदा सांगितले देखील जाते की तू खूप सुंदर दिसते। प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील साडी हा एक अविभाज्य घटक आहे। एकंदरीत बघायला गेलं तर आपल्या भारतात 70% महिला या दररोज साडी परिधान करीत असतात। त्याचबरोबर प्रत्येक सण समारंभाला, लग्न कार्यात किंवा विशिष्ट ठिकाणी साडी ही आवर्जून नेसली जाते। प्रत्येक महिला ही साडी नेसते, परंतु या साडी मागचा इतिहास तुम्हाला माहित आहे का? अर्थात माहित नसेल तर हा व्हिडिओ मुळात तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि त्यासोबत अद्यापही आमच्या टाइम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर टाइम महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यासोबत आमच्या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा। नमस्कार, मी गायत्री घुगे टाइम महाराष्ट्रमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। एकंदरीत जर बघायला गेलो तर भारतात साड्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत। प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साडी ही नेसली जाते। देशातील या प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या पद्धतीने जी साडी नेसली जाते ती त्या राज्याचा इतिहास, वारसा आणि परंपरा आपल्याला दर्शवित असते। अर्थात साडी नेसली, त्या राज्याची साडी नेसली तर त्या राज्यातील इतिहास किंवा परंपरा ही आपल्याला अर्थात कळून येते। महाराष्ट्रात महाराष्ट्रीयन पद्धतीने साडी नेसली जाते। एकंदरीत जर का गुजरातचा विचार केला तर गुजराती पद्धतीने ही साडी नेसली जाते। त्याचबरोबर कर्नाटका, केरळा तिथे देखील वेगवेगळ्या पद्धतीने ही साडी नेसली जाते। अर्थात साडी नेसतो, परंतु तुम्हाला एक माहिती आहे का? इतिहास सांगतो की साडी ही भारतात बनलेली नाही। हो, हे खरं आहे, साडीची उत्पत्ती ही भारतात झालेली नाही। साडी या शब्दाचा शब्दशः अर्थ जर आपण पाहायला गेलो तर एक कापडाची पट्टी असा होतो। काही इतिहासकारांच्या मते कपडे शिवण्याची कला ही 2800 ते 1800 इसवी सन पूर्व दरम्यान सुरू झाली आणि सोपोटामियन सभ्यताद्वारे भारतात आली। समकालीन सिंधू घाटी सभ्यता सुती कपड्यापासून परिचित होते आणि वस्त्राच्या रूपात लंगोट सारखे कपडे वापरायचे। पुरातत्व सर्वेक्षण दरम्यान काही अवशेष सिंधू मधून प्राप्त झाले। 1500 इसवी सन पूर्वानंतर जेव्हा भारतात आर्य आले तेव्हा पहिल्यांदा वस्त्र शब्दाचा वापर करण्यात आला, ज्याचा अर्थ त्याच्यानुसार चामड्याचा एक तुकडा असा होतो। त्यानंतर कमरेच्या चारही बाजूंना कपड्याची लांबी असणे आणि त्यात महिलांसाठी एक नवा कपडा ओळखू लागला। त्यामुळे सिंधू घाटी सभ्यतेच्या महिलांनी घातलेली लंगोट सारखा कपडा भारताच्या साडीची उत्पत्ती होती असं म्हणता येईल। त्यानंतर मौर्यांपासून सुंग पर्यंत आणि मुघल काळापासून ब्रिटिश काळापर्यंत सर्व साड्यांमध्ये फरक हा दिसून आला। यानंतर मौर्या आणि सुंग या काळात आयताकार साडी नुमा कपड्याचा वापर करायची, जी फक्त महिलांच्या शरीराचा खालचा भाग झाकायची। त्यानंतर हळूहळू साड्यांची लांबी ही वाढत गेली आणि मुघल काळात एक क्रांतिकारी बदल आणत शिवणकलेला प्रोत्साहन देण्यात आले। तर अशा प्रकारे आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनातील साडी ही उदयास आली। अर्थात साडीचा हा इतिहास तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच कोणकोणते ताजे व्हिडिओ जाणून घ्यायला आवडतील हे देखील कमेंट करून नक्की कळवा। तात्पुरतं इथेच थांबूया। धन्यवाद।